राजूर पासून आता थोडंसं बाहेर आलेलो आहे. हिले घाटाला लागलो आता आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजणारच आहे. त्यासाठी ना हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. गाडी ना पहिली वॉश केली राजूरला, कारण गाडी खूप खराब झाली होती. मग वॉश करून आता निघालो. आता हिले देवाचा घाट लागलाय. इकडे ना खूप सारा बघण्यासारखं आहे. आता सध्या ना उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे ना एवढं काही हिरवगार दिसत नाही. वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते. आता बऱ्यापैकी हा घाट आहे ना खूप अवघड आहे आणि वळण ती बघा असं डोंगरातून कोरलेला रस्ते. हा खूप दिवसानंतर चालले आणि तुम्हाला मी माझा अनुभव शेअर करेलच, कारण इकडे आम्ही एवढं शक्यतो येणं होत नाही आमचं. काहीतरी कामानिमित्त यायला जमतंय, तर आज आलंय. कशासाठी चाललंय ते तुम्हाला पुढे समजेल, त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि खूप छान आहे इकडं बघण्यासारखं. तुम्हाला हरिश्चंद्रगड तर माहितीच असेल, तिकडे चाललेलं आहे आपण. बघा कसं घाट आहे आणि रस्ता बघा किती खराब आहे आणि त्यात लग्नांची गडबड. आमच्या डांगण भागामध्ये ना ही एक पर्वणीच आहे, म्हणजे लग्नाचा हा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे ना सगळ्यांची लगबग चालू राहते. तर बघा आता घाट ना संपायला आलेलं आहे. 4-5 मिनिटाचा घाट आहे, पण खूप अवघड आहे. संध्याकाळच्या वेळेस नाही इकडे थोडीशी अशी भीतीच वाटते, कारण घरं नाही काही नाही, सुनसान रस्ता वाटत. एक माणिकोझरला जातं, एक साकीरवाडीला, एक कवटेवाडीला जातं. तर आपल्याला कुठे जायचंय? आम्ही चाललो आहे तळ्याला. बघा कसं वातावरण आहे आमच्या गावाकडलं. इतकं भारी वाटते ना बाहेर आल्यानंतर. घरामध्ये ना असं वाटतंय का असं आळस येतं, पण असं बाहेर आलं ना एकदम फ्रेश होत आहे. आंबेकरवाडी वांजवशीचीच नाही वाडी आहे. त्या निसर्गाच्या सानिध्यात येऊन राहणं म्हणजे एक वेगळंच सुख. आणि हे बघा ना, तळ्याला जाताना ना हा डोंगर दिसला आणि डोंगरावर बघा ना बांबू दिसत होते. अगदी ना डोंगरासारखंच वाटत होतं बघायला. मोठा डोंगर दिसतंय ना, त्याच्या खाली जायचंय आपल्याला. ही आहे मुळा नदी. इथल्या लोकांना पाणी देणारी, शेतींना जीव देणारी आणि इथल्या लोकांच्या मनात वाहणारी एक भावना. आणि रस्त्यावरून जाणारी ही लाल परी, इथल्या लोकांच्या रोजच्या प्रवासाची साथीदार, कितीतरी स्वप्नांना दिशा देणारी. खरंच प्रत्येक भागाची अशी काही खास ओळख असते ना, जी मनाला खूप जवळची वाटते. इकडनं कच्च्या रस्त्यानं चाललोय आणि इकडे आता ना 2 रस्ते फुटतात. इकडं हरिश्चंद्रगडला रोड जातं आणि इकडं तळ्याला जातं. सगळ्यात शेवटचं गाव म्हणजे तळे इकडलं. तर आम्ही तिकडं चाललो. आज कशासाठी चाललोय ना, तिथे गेल्यावर तर मला सगळं समजणार आहे. आहोंच्या आत्याच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी तळ्याला आलो आहे. आम्हाला रात्रीच फोन करून सांगितलं होतं की ना साखरपुडा साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान सुरू होईल. त्यामुळे ना आम्ही पण वेळेनुसारच निघालो होतो. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच ना समजलं की दुसऱ्या ठिकाणी गावकऱ्यांना लग्नाला जायचं होतं. त्यामुळे ना गावकऱ्यांनी साखरपुड्याचा कार्यक्रम ना लवकरच सकाळी लावून घेतलं आणि 10 पर्यंत सगळं ना आवरलं होतं. आम्ही पोहोचण्यापूर्वी ना साखरपुडा झाला होता आणि ना बऱ्याच लोकांचं जेवणही झालं होतं. मग आम्ही नवरी नवरदेवांना म्हटलं का थोडंसं उशिरा झाला आम्हाला यायला. त्यांनी ना खूप प्रेमाने बोलवलं आणि मग ना आम्हीही मस्त असं जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं फोटोशूट करूया. आत्यांसोबत मस्त असा सेल्फी घेतला आणि फोटोही काढला. आणि त्यानंतर ना नवरी नवरदेवाचे फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी ना एका ठिकाणी गेलो, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. कोणते पण शूट, पर्सनल पण शूट, कपल शूट पण आपण घेतो. तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये ना वहिनी आमची माझा नंबर आणि ID टाका. लवकर तुम्ही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. खूप छान व्हिडिओ काढतात ते. यांच्याकडूनच आम्हाला समजलं का कसं व्हिडिओ काढायचं कसं नाही. हे बघा आमचे सर फोटोग्राफर. हे दोन्ही फोटोग्राफर आहेत. ती खूप छान व्हिडिओ काढतात, ते खूप छान फोटो काढतात ते. आणि निसर्गाच्या कुशीत ही सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करताना खूप छान वाटतंच. दोघांची जोडी खूप गोड दिसते. देव करो यांचं आयुष्य असंच ना आनंदाने फुलत राहू. मग काय मस्त असं नवरी नवरदेवाचे फोटो आणि व्हिडिओ इतके ना मस्त काढले की ना प्रत्येक क्षण खास वाटत होता. हे सगळं शूट ना हर्षल भाऊ आणि आहोने केले होतं. प्री वेडिंग, सिनेमॅटिक आणि वेगवेगळ्या स्टाईलचे व्हिडिओ ना खूप सुंदर बनवतात ते. मग ना आम्ही पण ना मस्त असं एक व्हिडिओ शूट करून घेतला.
मग ना आम्ही निघालो घरी. आजचा दिवस ना खूप छान गेला. फोटोशूट, व्हिडिओ शूट आणि थोडीशी मजा मस्ती आणि थोडंसं ॲडव्हेंचर पण झालं. रस्त्यात थंड घेतलं आणि मग वाटेत गाडी पंक्चर झाली. सुदैवाने ना गाडीमध्ये स्टेपनी होती. मग लगेच ना आहोंनी टायर बदलला. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.